मैत्रिणी नमस्कार. कशा आहात? तर आजी नाती ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, आज मला थोडं आनंद पण आहे आणि थोडं दुःख पण आहे. तर दुःख हेच आहे का, आज आमच्या तात्या म्हणजे माझे जेठ भाया, म्हणजे आमच्यापेक्षा मोठे. तर त्यांनी नवीन वास्तू बांधली, तर त्याची पूजा आहे घराची. तर मैत्रिणींनो, आता तुम्ही म्हणता पूजा आहे आणि मग दुःखी का? तर घर बांधलं म्हणून खुश तर आहे, पण मैत्रिणींनो, आमचे जाऊबाई कोरोनामध्ये वारल्या. तर त्या माझ्या नात्यातल्या होत्या आणि अशी कुठेतरी माणसाची एक मनं जुळतात ना, की म्हणजे आपण हर एक गोष्ट त्यांच्याबरोबर शेअर करू शकतो. तर अशा त्या ताई माझ्या थोडंसं नातं होतं आणि नातं असल्यामुळे मी त्यांच्यामुळंच ह्या घरामध्ये आले. तर मला त्या जावाचं नातं कमी आणि एक मैत्रीण वाटायची, कारण मी बाहेरगावी असायचे. तर बाहेरगावावरून आल्याच्यानंतर मला त्यांच्याजवळ खाणं, राहणं, झोपणं, उठणं माझं सगळं काही असायचं. आम्ही रात्रीचे 3-3 वाजेपर्यंत गप्पा मारायचो मैत्रिणीनं. तर म्हणजे मला वस्तीवर यायचं आज त्यांना गेलेले जवळजवळ 5-6 वर्ष चालू असेल किंवा 6 पूर्ण होतील. तर मैत्रिणींनो, तुम्हाला सांगते, वस्तीवर यायचं म्हटल्यानंतर आहे ना, तर कुठंतरी काहीतरी खूप मोठं असं हरवलं आणि खूप म्हणजे काय सांगू मी आता, तिथं घराकडं न जाणं, ह्या अशा सगळ्या गोष्टी मला व्हायच्या. तर मैत्रिणींनो, गाव आहे आपलं, यावं लागतं. पण आज मला आता पूजाला जायचं, तर घराची खूप हवस होती त्यांना आणि सगळ्यांनाच असते, नाही असं नाही. तर घराचं त्यांचं स्वप्न राहिलं, त्यांचे खूप सारे स्वप्न राहिले, वय नव्हतं म्हणजे जाण्याचं. तर त्या 50 गेल्या तेव्हा, म्हणजे 55 वर्षाच्या असतील, 55-50 कमी असतील. आणि त्यांचा एक मुलगा आहे, 3 मुली आहेत. तर मुलींचे लग्न झाले होते, मुलींना मुलं आहेत, नातवंड येतं आणि मुलगा बिना लग्नाचा आहे. तर माझ्या मोठ्या मुलाचं लग्न झालं कोरोनामध्येच, म्हणजे माझ्या मुलाच्या लग्नाच्या दिवशीच त्या रात्री वारल्या. तर रात्री वारल्या, तर थोड्याशा त्या हॉस्पिटलमध्ये होत्या आणि मी थोडा DJ वगैरे पण लावलेला होता. तर थोडी घरच्यांना गलतफहमी झाली की DJ वाजवला आणि एवढी सिरियस आहे. तर सिरियस वगैरे नाही असं ते म्हणायचे फोन केल्याच्यानंतर. आणि तुम्हाला पण माहिती, त्या काळामध्ये आपल्याला लग्न पण पार पाडणं गरजेचं होतं. तर मैत्रिणींना थोडीशी आपलेच लोक असते, त्यांचे मनं भरून देणं, मुलांचे मुलींचे. तर अशापैकी त्यांना थोडीशी माझ्याविषयी नाराजगी तर होतीच. त्याच्यापेक्षा बी ताई गेल्याचं एवढं दुःख आहे ना, का ती जागा म्हणजे कुठंच भरून निघणार नाही अशी. तर मैत्रिणीनं, मला आता जायचं म्हणजे खूप जड अंतकरणाने मी जाऊ राहिले. खुशी पण आहे एक बाजूला, एक बाजूला दुःख पण आहे. तुम्हाला सांगते मैत्रिणींनो, लग्नाची माझ्या मुलाच्या त्यांना एवढी हवस होती की मला म्हणायच्या नेहमीच की तू माझ्यापेक्षा लहान असून तू वरमाई झाली. कारण त्यांच्या 3 मुली पहिले झाल्या आणि नंतर सगळ्यात शेवटी मुलगा होता, त्यामुळे मुलगा त्यांचं लग्नाला आलेला नव्हता त्यावेळेस. आता तो लग्नाचा काय म्हणजे सध्या. तर अशापैकी मैत्रिणींनो, मी त्यांना खूप मिस करते आणि कायम मिस करत राहणार. आणि स्वभाव एवढा छान होता मैत्रिणींनो त्यांचं, तुम्हाला सांगते, माणसाचं वय मॅटर करत नाही, किंवा हाईट म्हणा किंवा शिक्षण, काही महत्त्वाचं नसतं. कारण मन जुळले ना माणसाचे, तर कुठंही माणूस म्हणजे काय म्हणायचं, मला बोलता येईना मैत्रिणींनो. खरोखर मला आतून असं भरून आल्यासारखं पण होतं आहे. तर मैत्रिणींनो, मी आता जाणार आहे पूजेसाठी. तर मी तुम्हाला ताईंचं घर नक्की दाखवायचा प्रयत्न करीन. आणि ते जिथं पण असतील तिथून त्या मुलाची खुशी पाहत असतील, त्या खुश असतील आणि त्यांना माझे शतशत प्रणाम. तर मैत्रिणींनो, ताईंना माझी मनापासून श्रद्धांजली. तर चला मैत्रिणींनो, आपण पूजासाठी जाऊ. तर मैत्रिणींनो, हे पहा तात्याचं घर. पोरींनी छान अशी रांगोळी काढली. हॅलो.
शूटला आलेलो आहे. शूटला आलेलो आहे. काय म्हणलं तू इथे विष्णूची इकडे पूजा संपली का काका? तर मैत्रिणींनो आत्ताच पूजा संपली. तर मैत्रिणींनो हे पायी दसून बाई चोरून चोरून बर्फी खाते. चोरून चोरून अशी गोड गोड खाते म्हणून ती बर्फी सारखी गोड गोड आहे. मला खूप आवडते बरं का, माझी फेवरेट सुनबाई आहे. हो ग, मी तर पाहिलीच नाही आपण शेम शेम साड्या घातलेल्या. हा मैत्रिणी, आम्ही साड्या पण शेम शेम घातल्या. आमचे विचार पण एकसारखे आहेत बघा. मग बरी ताईंची लहानी जोडी आहे. लहानी लेक आणि जावई. सॉरी आम्ही बघितलं इथं जास्त काय कमी टाकली राहून दे वाद जा. आम्ही प्रवेश आम्ही आता सगळ्यांनी उमरा आहे ना, उमऱ्यावरती आपण पूजा केली. पाय देऊन घ्यायचं. ठीक आहे, उमऱ्याच्या आतमधून पाय टाकायचे.